उपनिषद. तर ह्या म्हणजे तुमच्या पैकी बऱ्याच जणांचा योगाचा बेस आहेच. त्यामुळे खूप इंट्रोडक्शनची गरज नाहीये किंवा तत्वज्ञानाविषयीचं बऱ्यापैकी नॉलेज असलेलेच लोक आहात तुम्ही. त्यामुळे फक्त आपल्याला कसं घ्यायचं आहे, तर आपण एम चे स्टुडंट आहोत. अगदीच काही पाचवी म्हणजे अगदीच इंट्रोडक्शनच्या पार्टचं आपल्याला गरज असेल असं नाही. त्यामुळे आपण सर्वार्थाने अर्थपूर्वक म्हणा किंवा त्याचं एकमेकाशी संबंध असणाऱ्या गोष्टी याच्यावर जास्ती भर देऊन आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे सुरुवात आपण अशी करूया की भगवद्गीतेच्या 6व्या आणि 16व्या अध्यायापासून करूया असं मला वाटतं. कारण मागच्या वर्षी सुद्धा मी हे घेतलेलं होतं. तर त्याच्यात मला हे जाणवलं की काही जणांचा तत्वज्ञानाला बेस अजिबात नसतो. म्हणजे काही जण कुठलं तरी दुसरं ग्रॅज्युएशन करून इथे आलेले असतात. इंट्रोडक्शन घेण्यामागे पण हेच हेतू असतो की काही जण दुसऱ्या कुठल्या तरी फॅकल्टीचे असतात, ज्यांना योगा म्हणजे काही माहिती नसतं किंवा नुसतं हातपाय वर करणे किंवा आसनं करून दाखवणे, प्राणायाम करणे म्हणजेच योगा असं त्यांचं म्हणणं असतं. तर योग म्हणजे काय आहे किंवा तत्वज्ञान म्हणजे काय हे त्यांना कल्पनाच नसते. मग अशा विद्यार्थ्यांसाठी इंट्रोडक्शन टू भगवद्गीता हा पहिला पार्ट घेऊया. त्याच्यानंतर 6वा आणि 16वा हे दोन अध्याय घेऊया. 6व्या अध्यायामध्ये बऱ्यापैकी आपल्याला तत्वचिंतनात्मक भाग आहे, जो आपल्याला पटापट ग्रॅप करता येईल किंवा त्या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. तर या हिशोबाने आपण हे भगवद्गीतेचं जे आहे सेशन ते चालू करूया असं मला वाटतं. काय तुमचं वेगळं काही म्हणणं असेल तर सांगा की बाबा नको असं काही वाटतं का कोणाला? चालेल ना? ठीक आहे. तुम्हाला बऱ्यापैकी मॅडम डिप्लोमाला पण झालेलं असेलच आणि वायसीबीला तर आहेच बऱ्यापैकी. वायसीबीला सुद्धा 16वा अध्यायाचं सारांश होताच की अं, हे काय दैवासुर संपद, असुरी संपद म्हणजे काय, दैवी संपद म्हणजे काय वगैरे वायसीबीला पण आहे. मी पण वायसीबी केलेलं आहे. त्याच्यामुळे साधारण कल्पना आहे. सिलेबसला हे सगळं आहे. परंतु आपण बघत असताना काय विचार करणार आहोत, तर ओव्हरऑल योगा म्हणजे पतंजली आणि योगसूत्र तसंच इतर दर्शनं जी आहेत, षडदर्शनं जी आपण म्हणतो, त्या षडदर्शनाच्या अनुषंगाने तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाच्या आधारित ह्या सर्व गोष्टी एकमेकाशी कशा बांधलेल्या गेलेल्या आहेत हे सुद्धा आपण आपल्या लेक्चरमध्ये बघत जाणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांना उपनिषद म्हणजे आपण हे सगळे बघत जातो की आता जे आपल्याला सारांश स्वरूपात सगळीकडे बघायला मिळतं, छोटे छोटे जेवढे कोर्सेस आहेत त्या सगळ्या कोर्सेसमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे, कुठे ज्ञानयोग सांगितलेला आहे, भक्तियोग सांगितलेला आहे किंवा हठयोग सांगितलेला आहे आपल्याला. तर हे सगळं जेव्हा आपण अभ्यासत जातो तर याची पाळंमुळं आपल्याला सगळी उपनिषदांमध्ये मिळतात, वेदांमध्ये मिळतात. मग त्याचा कशा पद्धतीत विकास होत गेला, कशा पद्धतीत त्यांचं वाढ त्यांच्या ज्ञानामध्ये होत गेली, अशा पद्धतीत आपण अभ्यास करत असताना हे सगळं बघणार आहोत. त्यामुळे हा एक चिंतनाचा विषय आहे आणि त्याच्याबरोबर तत्वज्ञान शिकून घेण्याचा पण आहे. त्यामुळे आपण न कंटाळता आनंद घेत ह्या विषयाची मजा घ्यायची आहे. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहा एवढंच माझं सांगणं आहे. कारण एकाला लागून एक विषय येत जातो आणि मग अर्धवट राहिलं की प्रॉब्लेम होतो. बरोबर? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे भगवद्गीता हा ग्रंथ कसा आहे किंवा केवढा आहे. भगवद्गीता शक्यतो आपण जे आपलं लेक्चर असेल हे कॉन्व्हर्सेशन असेल, म्हणजे लोकांनी पार्टिसिपेट व्हावं. चुकलं म्हणून काही कोणाला इथे ऑनलाईन मारणार जाणार नाही, काय काळजी करायला नको. त्यामुळे ज्यांना कोणाला उत्तर देता येतंय चुकलं तर चुकू दे, पण थोडस पार्टिसिपेशन करा, जेणेकरून काय होईल की आपापसात संवाद होईल आणि शिकवणाऱ्याला पण हुरूप येतो आणि शिकणाऱ्याला पण आपण कॉन्सन्ट्रेशन असावं याची जाणीव असते सतत. त्यामुळे सुरुवात करूया आपण.
भगवद्गीता हा ग्रंथ सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. हिंदू फिलॉसॉफीचा सर्वात महत्वाचा ग्रंथ, बरोबर, भगवद्गीता. मग आता भगवद्गीतेविषयीचा साधारण माहिती असलेल्या गोष्टी म्हणजे काय आहे, तर 700 श्लोकांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती अध्याय आहेत? 18 अध्याय आहे, बरोबर आहे. 18 अध्याय. 18 अध्याय आहे. आणि भगवद्गीता ही म्हणजे निर्माण कशा पद्धतीत झालेली आहे, स्टोरी काय आहे भगवद्गीता निर्माण होण्याबाबतची स्टोरी, कोणी कोणाला सांगितली भगवद्गीता? युद्धभूमी जेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितली, त्यांचा दोघांचा संवाद हा. आहे. आणि हम्म. कृष्णाने युद्धामध्ये जेव्हा अर्जुनाने अर्जुनाच्या. सगळे आपले स्वकीय स्वकीय समोर पाहिल्यानंतर, त्यांनी शस्त्र खाली ठेवल्यानंतर कृष्णाने त्याला सांगितले. हम्म. पण वैशिष्ट्य कसं आहे, तर हे ऍक्च्युअल कोणी कोणाला सांगितली आहे, तर संजयानं धृतराष्ट्राला सांगितलेली आहे. आणि तो सांगताना असं तृतीय ह्यानं वर्णन करतो, थर्ड पार्टी वर्णन आहे सगळं, की अर्जुनाला विषाद झाला, मग तो मध्यभागी त्यानं रथ न्यायला सांगितला श्रीकृष्णांना. आणि मध्यभागी रथ नेल्यानंतर त्याला एवढा विषाद आला की त्यांनी हातातलं धनुष्य गळून पडलं. आणि त्यावेळी मग जो भगवंतानी उपदेश केला, तो उपदेश हा लिहिला गेलेला आहे आणि त्याला भगवद्गीता असं नाव दिलेलं आहे. तर भगवद्गीतेचे जर पार्श्वभूमी बघितली, तर सर्वात सुरुवातीला जय संहिता नावाचा एक मोठा ग्रंथ होता, जो म्हणजे भगवद्गीता ही लिहिली जी आहे, त्याचा पहिला जो महाभारत आहे त्याचं जय संहिता हा नावाचा ग्रंथ आहे. आणि त्यानंतर मग त्याचं प्युरिफाईड व्हर्जन जे आपल्यापर्यंत पोचलं, ते म्हणजे भगवद्गीता आहे. नंतर युद्ध झालं, त्याच्यानंतर काय झालेलं होतं, तर प्रचंड मनुष्यहानी झालेली होती. सर एक वेळेस रिपीट आणि करता का? काय म्हणता? भगवद्गीता. तुम्ही आता एक काहीतरी हा. बोललात ना की भगवद्गीता कशातून आली? हा. हा. तर सुरुवातीला जय संहिता नावाचा ग्रंथ होता. जेव्हा महाभारत झालं, तेव्हा काय झालं, तर प्रचंड मनुष्यहानी झाली. आणि मनुष्यहानी झाल्यानंतर बरेच आपल्याकडे ज्या परंपरा चालत आलेल्या होत्या, त्याच्यामध्ये खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणजे वेद हे जे आपले आहेत, ते परंपरानु ते करून म्हणा किंवा ज्ञानाची गंगा गुरुकुलामार्फत वाहली जात होती, या सर्वांमध्ये खंड पडू शकत होता, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी जेवढे बुद्धिवान ऋषी होते, त्यांनी अख्ख्या भारतातून सगळ्या विद्वज्जनांना एकत्र केलं आणि मग त्याचं प्युरिफाईड व्हर्जन जे आपल्याला आज भगवद्गीता मिळते, ती त्यांनी एकत्र करून केलेला ग्रंथ आहे. आलं का लक्षात? तर हा हो. जो ग्रंथ आहे, हा 700 श्लोकांचा आहे. आणि भगवद्गीतेचा मूळ आधार जो आहे, तो धर्मयुक्त कर्म असं म्हणता येईल. म्हणजे पहिल्या श्लोकाची सुरुवात आणि सर्वात शेवटच्या श्लोकाचा अंत, या दोन्ही जर बघितलं तरी सुद्धा धर्म आहे. म्हणजे धर्मामध्येच सर्व काही समाविष्ट आहे, अशा पद्धतीत भगवद्गीता आपणाला शिकवण देते. भगवद्गीतेचा जो सारांश म्हणता येईल, तो वेगवेगळे म्हणजे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य काय आहे, तर कर्मयोग. भगवद्गीतेमध्ये कर्म सांगितलेली आहेत आणि ती सुद्धा कसं करायला सांगितलेलं आहे, तर निष्काम कर्म, नुसतं कर्म नाही, निष्काम कर्मयोग. कर्म करावं तर कसं करावं याचं शिकवण भगवद्गीता आपल्याला देते.
निष्काम कर्म याचा अर्थ काय आहे? फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे. बरोबर. त्यानंतर ज्ञानयोग. ज्ञानयोग हा काय आहे? तर सांख्यांपासून बेस आहे. सांख्य, योग. तर हे जे सांख्यांपासून सुरुवात झालेला ज्ञानयोग आहे याचा सुद्धा उल्लेख दुसऱ्या अध्यायापासून आपल्याला मिळतो. आणि ज्ञानयोग म्हणजेच आत्मज्ञानाचा किंवा विवेक मार्गाचा उल्लेख या भगवद्गीतेचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल. तिसरं आहे भक्तियोग. भगवंतांनी श्रद्धापूर्वक भक्तीनं ईश्वराची उपासना करायला सांगितलेली आहे. आणि हा भक्तियोग किंवा भक्ती मार्ग हा सुद्धा भगवद्गीतेत वर्णन केलेला आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आत्म्याविषयीचं वर्णन. म्हणजे काय काय म्हटलं जातं त्याला क्षेत्रज्ञ अशा पद्धतीत वर्णन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आत्म्याविषयीचं वर्णन, आत्मा कसा अमर आहे आणि शरीर कसं नश्वर आहे याच्याविषयीची शिकवण पण ह्याच्यामध्ये आहे. आता हा जर ग्रंथ बघितला तर तो कुठल्याही अंशी आपण नुसता धार्मिक म्हणू शकत नाही, तर मानवी जीवनाला मार्गदर्शक तत्व देणारा ग्रंथ आहे. म्हणजे त्याला कुठल्याही धर्माचं उगाच लेबल लावण्याची काही गरज नाही. कुठलाही मनुष्य त्याला आचरणात आणू शकतो. किंवा आजही जर विचार केला तर जगातल्या सर्वात जास्त अनुयायांमध्ये भगवद्गीतेचा अनुयायी वर्ग आपल्याला सापडतो. इव्हन काही आता मला संस्था आठवत नाही, पण भगवद्गीतेचं आचरण हे संपूर्ण जगाला सोयीस्कर आहे अशा पद्धतीत आज सुद्धा लोक सांगतायत. परंतु आत्ता मला त्याचा एक्झॅक्ट सोर्स नाही आठवणार की कुठे सांगितलंय. इस्कॉन वाले सांगतात की हा, काय म्हणताय? इस्कॉन वाले जगभरात भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करतात. हा, जबरदस्त प्रचार केलेला आहे इस्कॉन वाले. हम्म. म्हणजे इवन आज ह्याच्यात बघितलं तर जॉर्डन मध्ये एक अख्खी सिटी बसवलेली आहे जी ह्याची आहे, भगवद्गीता आणि त्याच्यावर आधारित. म्हणजे आपलं जुनं सर्व त्यांनी मेंटेन केलंय. गोशाळेपासून ते धोतर नेसून गोरे लोक फिरतात तिथे, आणि कुठलंही वाहन नाही, काही नाही अशा पद्धतीत. तर संपूर्ण मानवी जीवनालाही मार्गदर्शक आहेत. त्यामुळे कुठलाही धर्माचा पंथाचा व्यक्ती असू दे, त्याला ही उपदेशकच आहे आणि हिताची आहे. धर्म, नीती, अध्यात्म या सर्व गोष्टी भगवद्गीतेमध्ये सापडतात. जगातले जेवढे मोठे नेते आहेत, उदाहरणार्थ महात्मा गांधी यांनी सुद्धा भगवद्गीतेपासून प्रेरणा घेतलेली आपल्याला दिसून येते. विवेकानंदांकडे उल्लेख आढळतो. म्हणजेच काय, तर आपल्याला जीवनाला मार्गदर्शक ही एक गोष्ट आहे हे त्यांनी सुद्धा अधोरेखित केलेलं आहे. आता इथे जर बघितलं तर भगवद्गीतेचं वर्णन कसं आलेलं आहे, तर अर्जुनाला जेव्हा विषाद झाला तेव्हा तो अं, भगवंतांकडे याचना करतो की मला तुम्ही यातून सोडवा. ही जी द्विधा मनस्थिती झालेली आहे किंवा ज्यामुळे मला डिप्रेशन आलेलं आहे त्यातून बाहेर तुम्हीच मला काढू शकता, मला मार्ग तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीत त्यानं याचना जेव्हा केली तेव्हा भगवंतांनी त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन आपल्याला सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून डिप्रेशनचे किंवा स्ट्रेस प्रसंग येतात तेव्हा प्रत्येक मानवाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारं अशा प्रकारचं आहे. मनुष्य जेव्हा हसत खेळत असतो तेव्हा कुठे जाऊन असं म्हणतो का की मला काहीतरी मदत हवी आहे, मी फारच गर्तेत आहे, असं होत नाही ना. जेव्हा तो अडचणीत सापडतो
तेव्हा त्याला आठवण होते की कोणीतरी मार्गदर्शन करावं, कोणीतरी आपल्याला आधार द्यावा अशी गरज वाटते. मग त्यावेळी जेव्हा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा हा जो ग्रंथ आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक ठरू शकतो आणि अत्यंत पॉझिटिव्हिटी देणारा अशा पद्धतीचा हा ग्रंथ आहे. आपला जर विचार केला तर जे उपनिषदांपासून किंवा वेदांपासून जे खालपर्यंत ग्रंथ आहेत म्हणजे संहिता, ब्राह्मण, अरण्य आणि उपनिषद या सर्वांचं सार असलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे भगवद्गीता आहे. यामध्ये सर्व विचारधारा आपल्याला आढळतात. म्हणजे इव्हन बौद्ध तत्वज्ञानापासून जैनांपासून ते आपले षडदर्शन सर्व या सर्वांचा मेळ घालून एक प्रकारचं मनुष्यासाठी उत्तम तत्वज्ञान या भगवद्गीतेमध्ये केलेलं आढळून येतं. समागम केलेला आहे प्रत्येक ठिकाणच्या ज्ञानाचा आणि अत्यंत प्रॅक्टिकल अशा पद्धतीत साधना सुद्धा या भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आढळते. आता हा जो ग्रंथ आहे हा सर्वकालीन म्हणजे कुठल्याही लोकांना कुठल्याही परिस्थितीत उपयोगी पडू शकतो अशा प्रकारचा आहे. त्यामुळे भगवद्गीता ही आपल्या जीवनामध्ये आचरण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्याला अध्याय जरी 2च दिलेले असले तरी सुद्धा इंट्रोडक्शन जेव्हा आपण घेतोय तेव्हा त्याच्याबरोबर त्याचं महत्व सुद्धा आपल्याला पटलं पाहिजे आणि ते जर पटलं तर आपण ती वाचून काढणार. मी तरी असा विचार करतो की दिवसातनं एक थोडा वेळ का होईना माझी स्वतःची ओपीडी म्हणा किंवा या सगळ्या कामातून थोडासा वेळ काढून काहीतरी वाचन करावं जे या म्हणजे अध्यात्माशी निगडीत असेल किंवा तत्वज्ञानाशी निगडीत असेल अशा पद्धतीत मी विचार करतो. तुमची कशी विचारधारा आहे बघा, पण ही विचारधारा आचरायला हरकत नाही. कारण वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला कामं काही कमी नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण हे सगळ्या गोष्टी रहाटगाडगं चालवण्यासाठी तर चालूच ठेवतो. प्रत्येकाला आपले नवरा बायको आहेत आणि प्रत्येक जणांना लहान मुलं आहेत. ते सगळ्या गोष्टी चालूच असतात. परंतु त्याच्याबरोबर ह्या सगळ्याचा जर थोडा थोडा अभ्यासात आपण करत राहिलो, वाचन थोडं थोडं करत राहिलो तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो, समाधान मिळतं आणि जीवनात उन्नती होते. आणि हे सर्व सांगणारी सुद्धा भगवद्गीता आहे. आपल्याला आपण आता 6वा अध्याय जो शिकणार आहोत त्याच्यामध्ये ही गोष्ट व्यवस्थित अधोरेखित करून दिलेली आहे की आपण जन्मतो तेच योग मार्गावर असतोच. प्रत्येक व्यक्ती हा योगा मार्गावर आहे. कुठलाही व्यक्ती योगाशिवाय नाहीच आहे. योग हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच आणि प्रत्येक जण हा उत्कर्षासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, जर समजा आपल्या आयुष्याच्या शिड्या आपण चढत जातोय असं मानलं तर सर्वात शेवटची शिडी कुठली आहे? आपल्याला काय प्राप्त करायचं आहे? मोक्ष. मोक्ष ही शेवटची शिडी आहे, बरोबर. मग या शिडीवर आपण दररोज म्हणा किंवा दर जीवनात म्हणा दर जन्मी म्हणा आपण थोडे थोडे वरती चढत असतो. याला संकल्पना दिलेली आहे योगारूढ अशा पद्धतीत संकल्पना आहे. 6व्या अध्यायात हे सगळं वर्णन केलेलं आहे. तर मग म्हणून आपल्याला जो अभ्यासाला इथे दिलाय तो 6वाच अध्याय दिला. कारण काय, तर आपल्याला त्याच्याबरोबर उपनिषद पण अभ्यास करायचे आहे. त्याच्याबरोबर आपल्याला तत्वज्ञान सुद्धा अभ्यासायचं आहे. दुसऱ्या पेपरला आहे. मग ते सगळं समजून घेत असताना आपल्याला ह्या 2 अध्यायांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे याचा आपल्याला या म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये अंतर्भाव केलेला आहे. तसंच जो दुसरा अध्याय आपल्या अध्यायाला म्हणजे अध्यापनाला आहे तो म्हणजे 16वा अध्याय. याच्यामध्ये काय आहे, दैवी असुर संपत विभाग योग असं त्याचं नाव आहे. म्हणजेच काय, तर दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोघांचंही स्वरूप कसं आहे आणि मनुष्यानं कशा पद्धतीनं दैवी संपत्ती वाढवावी लागेल किंवा दैवी संपत्ती ही कशी पोषक असते आणि असुरी संपत्ती ही कशी घातक असते
या सर्वाचा आपल्याला विचार करता येतो. तसंच आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, आपल्याबरोबर काही गोष्टी घडत असतात आणि आपण काही गोष्टी करत असतो. दोनच गोष्टी होत असतात. म्हणजे समजा मी आता इथून बाहेर गेलो आणि अचानक बाहेर चालत असताना एक कुत्रा आला आणि मला चावला. आता ही घटना माझ्या बाबतीत झाली. मी केली का? नाही केली. पण माझ्या बाबतीत घडली. आणि एखादी गोष्ट अशी असते, उदाहरणार्थ मी आत्ता लेक्चर घेतोय, ही गोष्ट मी करतो आहे. मी स्वतःच्या इच्छेनं ही गोष्ट करतो आहे. बरोबर आहे? या दोन्ही गोष्टींना कारण काय आहे हे आपल्याला समजून येतं जेव्हा आपण 16वा अध्याय व्यवस्थित अध्ययन करू. बरोबर आहे? त्यानंतर या भगवद्गीतेमध्ये पुनर्जन्म ही जी कन्सेप्ट आहे ती मानलेली आहे आणि त्याला पटवून पण सांगितलेलं आहे. मगाशीच जसं मी बोललो की जेव्हा मनुष्य योग मार्गावर आहे तेव्हा तो हळूहळू आपल्या पायऱ्या चढत आहे. ज्यांचं अगदी बेसिक सुद्धा झालेलं असेल त्यांनी योग दर्शनामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलेले आहेत? टप्पे सांगितलेले आहेत. चित्त आपलं जे आहे हे चित्त आपल्याला एकाग्र अवस्थेपर्यंत न्यायचं आहे आणि त्यानंतर निरुद्ध करायचं आहे. तर समाधी अवस्था आपल्याला मिळणार आहे. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण कशा पद्धतीनं चढणार आहोत हे सांगण्यासाठी आपल्याला 6व्या अध्यायाची मदत होते. आणि त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल कसं करायचं आहे हे सुद्धा 6व्या अध्यायामध्ये आपल्याला मिळतं बघायला. एकदा आपण असं फक्त भगवद्गीतेचं असं हे बघूया की 18 अध्याय भगवद्गीतेमध्ये आहेत. जर कोणी नेट सेट देणार असेल तर त्याला सुद्धा 18 अध्यायांची पूर्ण नावं माहिती पाहिजेत. त्याच्याबरोबर त्या अध्यायामध्ये साधारण सारांश काय असेल, त्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे याचं साधारण आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आपण एक पहिल्यापासून एकदा नावं बघूया आणि साधारण त्याच्यामध्ये काय असेल हे बघूया. 18 अध्याय एकूण आहेत आणि प्रत्येक अध्यायाला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. म्हणजे सामान्य नाही, विशिष्ट नाव आहे. कारण का? तर त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे आणि त्या नावामध्ये तो उद्देश आपल्याला कळतो. आता पहिला आहे तो काय आहे? अर्जुन विषाद योग. या अध्यायामध्ये पार्श्वभूमी सगळी कळते आपल्याला की हे कशा पद्धतीत लिहिलेलं आहे किंवा भगवद्गीतेचं लिखाण जे झालेलं आहे ते महाभारतातल्या कुठल्या कांडामध्ये कुठे आलेलं आहे, संजय कसा धृतराष्ट्राला हे सगळं सांगत आहे कथा वगैरे वगैरे, आणि अर्जुन कसा विषादात गेलेला आहे हे सर्व आपल्याला या अध्यायामध्ये कळतं. अर्जुन विषाद योग म्हणजे पार्श्वभूमी कशी आहे ही आपल्याला समजते. आणि हा गर्तेत गेलेला जो अर्जुन आहे तो भगवंताला विनंती करतोय की बाबा मला यातून तू तरुण ने, माझा तू सारथी आहेस. आता ही सारथी ही जी संकल्पना आहे ती सुद्धा उपनिषदामधनं घेतलेली आहे. पण जेव्हा आपण उपनिषद शिकायला घेणार तेव्हा मनाला कसं सारथी करायचं आहे आणि मन म्हणजेच कसा ईश्वराला आपण सोपवायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला उपनिषदामध्ये पण येणार आहेत. त्यामुळे अर्जुन विषाद योग हा आपल्याला पार्श्वभूमी सांगतो आणि त्याच्याबरोबर काय सांगतो तर अर्जुनाने केलेली जी विनंती आहे भगवंताला याचं सर्वाची आपल्याला कल्पना येते. दुसरा आहे तो सांख्य योग. आता यामध्ये अर्जुन विनंती केली अर्जुनाने, भगवानांनी जेव्हा वर्णन करायला सुरुवात केली किंवा भगवानांनी उपदेश करायला सुरुवात केली ती ह्या सांख्य योगापासून सुरुवात आहे. आणि सांख्य योग हा पहिला सांगितलेला आहे कारण का तर हा ज्ञान योग आहे आणि सांख्य हेच पहिले दर्शनकार आहेत आपल्या याच्यात. पहिलं जे दर्शन आपल्याला शिकवलं जातं त्याचं कोण आहेत मुनी, कोण सांख्याचे, सांख्य दर्शनाचे कोणी लिहिलंय सांख्य दर्शन? महर्षी कपिल. कपिल. बरोबर.
आणि भगवद्गीतेमध्ये त्यांना श्रेष्ठ म्हणून पण सांगितलेलं आहे, कपिल मुनी. तर असा हा विद्वान व्यक्ती ज्यांनी सांख्ययोग लिहिला, त्यांचं जे ज्ञानयोग आहे तो या भगवद्गीतेमध्ये संकलित केलेला आहे, आणि तो या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतो. सांख्यांचे जे सगळे संकल्प आहेत, हे कल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे, किंवा धर्म, किंवा जे सांख्यांची तत्व आहेत त्याच्याशी अनुषंगून जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते या सांख्य योगामध्ये आपल्याला सापडतं. त्यानंतर जे वैशिष्ट्यपूर्ण या ग्रंथाचं आहे तो म्हणजे कर्मयोग. याच्यामध्ये कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत आणि निष्काम कर्म हे श्रेष्ठ असं वर्णन केलेलं आहे. योगामध्ये सुद्धा कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळणार आहे. आणि जर आपण बघितलं तर पूर्वमीमांसा नावाचा एक दर्शन आहे आपल्याला. पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा, षडदर्शनांची नावं साधारण पाठ असतील सर्वांना. कुठली कुठली आहेत? सांख्य, योग, न्याय, सांख्य, वैशेषिक. योग, न्याय, वैश्विक, मीमांसा, वेदांत, जैन, बौद्ध, चारवाक. हा, आता त्याच्यातला मीमांसा म्हणजे काय तर पूर्वमीमांसा, आणि तुम्ही जे वेदांत म्हणताय ते उत्तर मीमांसा. उत्तर ओके. तर ते मीमांसा. पूर्वमीमांसा, हा पूर्वमीमांसा हा जो आहे त्याच्यामध्ये सर्व कर्मच सांगितलेली आहे, आणि कशा पद्धतीत ती करायची अशा पद्धतीत वर्णन आहे सगळं. तर त्याचं सुद्धा वर्णन इथे कर्मयोगामध्ये आढळेल. बरोबर, त्यांनी निष्काम कर्म करणे हे विशेषतेनं सांगितलेलं आहे. जेव्हा मनुष्याला फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करायला जमेल, तो योगाला प्राप्त होईल, अशा पद्धतीत भगवंत या अध्यायामध्ये वर्णन करतात. आता पुढचा जो अध्याय आहे तो ज्ञान कर्म संन्यास योग. हा, बोला ना, बोला. जर आता निष्काम कर्म करायला सांगितले, मला हम्म, पडलेला प्रश्न विचारतो बरं. हम्म, निष्काम कर्म करायला सांगितले, जर हम्म. एखादी ध्येय ठेवून जर आपण त्या ध्येयाच्या पाठीमागे पळत, तर ते कसं कर्म होईल? हा, आता कसं आहे, तुम्हाला कर्म न करा असं सांगितलेलं नाही. नाही नाही, तसं नाही हा, सांगितलं. पण समजा इथे त्याने, आता मला नेटचं एक्झाम द्यायचं, माझं बरोबर, ध्येय आहे नेटचं एक्झाम द्यायचं. आता बरोबर. मी त्याच्या त्या त्या ते हे ध्येय साध्य करण्यासाठी जे कर्म करेल, तर ते हा. निष्काम कसं होईल? ह्या प्रश्नाचं एकदम साधं उत्तर आहे, आणि हा प्रश्न नेहमी विचारला जातो. ऐका कसं आहे ते. आता जर भगवद्गीतेचा विचार केला तर हे भगवंत आहेत, यांनी अर्जुनाला काहीतरी उद्देश ठेवूनच उपदेश केलेला आहे ना. हम्म. बरोबर आहे. आता हम्म. उद्देश ठेवून उपदेश करणं हे गोष्ट बरोबर आहे. कारण का, तर आपण काही असं वेग वागू शकत नाही ना. आपल्याला काहीतरी प्राप्त करण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं आवश्यक आहे. आता पावलं उचलल्यानंतर योग्य मार्ग दाखवणारा ईश्वर किंवा गुरु आपल्या सोबत आहेच, हे भगवंत इथे वर्णन करून सांगतात. अख्ख्या भगवद्गीतेमध्ये हे सांगतात की तुम्ही जर दैवी संपत घेऊन योग्य मार्गावर जर विचरण करत असाल तर तुम्हाला गंतव्यस्थानावर नेण्याची जबाबदारी ईश्वर घेत आहे. ओके. आता जर, आता कसं आहे, या या ह्याच्यामध्ये पुनर्जन्म पण सांगितलेला आहे. जेव्हा आपण एखाद्या कर्माला सुरुवात करतो तेव्हा त्या कर्माचं फळ तुम्हाला काय मिळेल हे मात्र आपण ठरवायचं नाहीये. आपण त्या दृष्टीने कर्म करणं आवश्यक आहे, अशा पद्धतीत वर्णन इथे केलेलं आहे. काय होतं ते सांगतो की अं, आपण जेव्हा एखादी गोष्ट सुरुवात करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट अपेक्षित असतात. म्हणजे आता तुम्ही नेटची एक्झाम द्यायचं म्हणताय, बरोबर आहे. तर तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पास होणंच अपेक्षित आहे. नापास झालं की काय होतं? दुःख होतं. बरोबर आहे ना.
मग दुःख होणार हे तुम्हाला जर अगोदर माहिती आहे तर तुम्ही प्रयत्न सोडून द्यायचे का? नाही. नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या आलं हातात लक्षात. फळ नाहीये. फळ तुमच्या हातात नाही. पास जो होईल, हा हा पास होईल नापास होईल तो पुढचा बघायला, फक्त हा हे केलं पुढचा भाग. पाहिजे. पण कर्म केलं पाहिजे आणि ते कसं करावं याच्याविषयीचं मार्गदर्शन इथे केलेलं आहे या ग्रंथामध्ये. त्यामुळे असं नाही की तुम्ही फळाची अपेक्षा ठेवूच नका. म्हणजे काय तर तुम्ही उद्देश काही न ठेवता मार्गक्रमण करा असं सांगणे नाहीये. उद्देश ठेवून मार्गक्रमण करणं अपेक्षित आहे. कारण आपल्याला उद्देश पण दिलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष जीवनाचे 4 उद्देश आहेत. हे भगवद्गीता पण सांगते. हे उद्देश सफल तर आपल्याला करायचेच आहे. परंतु हे करत असताना आपण फळाची अपेक्षा ठेवायची नाहीये. अपेक्षा, निष्काम कर्म. आलं का लक्षात? ठीक आहे. कर्मयोग झाला. ज्ञानकर्म, संन्यास योग त्याच्या पुढचा. ज्ञान आणि कर्म यांचा योग्य समन्वय इथे घडवून आणलेला आहे. आता याच अध्यायामध्ये आपल्याला एक वेगळी संकल्पना दिसते. ती म्हणजे ईश्वर वेळोवेळी आपल्यासाठी काय घेतो? अवतार घेतो. म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. धर्माला उद्देशून किंवा धर्माच्या अनुषंगाने सगळीकडे इथे वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. तर हा जो श्लोक आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे ईश्वर अवतार घेतो ही संकल्पना भगवद्गीता मानते. आणि ही संकल्पना इथे आपल्याला बघायला मिळते या अध्यायामध्ये. त्यानंतरचा योग आहे कर्मसन्यास योग. याच्यामध्ये काय सांगितलंय तर ध्यान मार्गानं आत्मसाक्षात्कार कसा करावा हे सांगितलेलं आहे. आणि याच्यातच आपल्याला योगाचे सुद्धा हे आढळतात. म्हणजे योगाविषयीचं वर्णन इथे पहिल्यांदा आढळायला लागतं की योग म्हणजे कसा करायचा, संयम म्हणजे काय, त्यानंतर आपण ध्यान कसं करायचं, कुटी कशी असावी, या सर्वाविषयीचं वर्णन मात्र आपल्याला या अध्यायामध्ये मिळू शकतं. आणि त्याच्यासाठी थोडक्यात आपण ध्यान करायचं आहे तर त्याच्यासाठी कशी सामग्री एकत्र करायची, कसं कुटी बांधायची, त्याच्यामध्ये कशा पद्धतीत ध्यान करायचं, इथपर्यंत सर्व गोष्टी याच्यामध्ये प्रॅक्टिकल लिहून ठेवलेलं आहे. आता जेवढे म्हणून इथे योग साधक आहेत जे आपल्याला क्लास घेतात किंवा हे, त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये ऍक्च्युअल स्वरूपात जे प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे ते फक्त ह्याच अध्यायात आहे, 6व्या. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मनाचा संयम करून ध्यान कसं लावायचं त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. उगाच फापट पसारा भरपूर योगासनं सांगितली, भरपूर प्राणायाम सांगितले, अशा पद्धतीत इथे वर्णन नाही. परंतु हठयोगाप्रमाणे छोटं वर्णन इथे आपल्याला बघायला मिळतं. हा 6वा ध्यानयोग. 7वा ज्ञान विज्ञान योग. भगवंत स्वतःला समजून घेण्याचा मार्ग इथे वर्णन करता. सगुण आणि निर्गुण अशा स्वरूपातलं परमेश्वराचं वर्णन इथे केलेलं आहे. जेव्हा सगुण आपण म्हणतो तेव्हा आपण काय बघतो तर मूर्ती स्वरूपात. म्हणजे आपण विष्णूचं वर्णन केलं, शंख चक्र गदा पद्म असं वर्णन केलं. गणेशाची मूर्तीचं आपण वर्णन करतो आरतीच्या स्वरूपात. तर हे सगळं झालं कशाचं? सगुण वर्णन झालं. पण निर्गुण जी गोष्ट आहे, ज्याला प्राप्त करायचं आहे, असं जे गंतव्य स्थान आहे, अशा विषयीचं वर्णन सुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिळतं. त्यानंतर अक्षर ब्रह्मयोग. यामध्ये काय आहे तर मरणानंतर आत्म्याचं काय होतं, म्हणजे आत्मा कसा नित्य स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप कसं नित्य आहे, याच्याविषयीचं वर्णन इथे केलेलं आढळतं. आणि यातच सर्वात शेवटी
काय दिलेलं आहे, तर जो मनुष्य अंतिम क्षणी भगवंताचं ध्यान करेल तो मोक्षाला प्राप्त होईल, अशा पद्धतीत वर्णन अक्षर ब्रह्मयोगामध्ये मिळतं. त्याच्यानंतरचा अध्याय 9वा, राजविद्या राजगुह्य योग. याच्यामध्ये भगवंताचं सार्वत्रिक रूप, सार्वभौमत्व इथे वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं ज्ञान कसं आहे, सर्वश्रेष्ठ किंवा गुप्त अशा पद्धतीचं ज्ञान आहे. यामध्ये काय काय आहे, तर भक्ती योगाचं महत्व आहे आणि भगवंत आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवून असतो, अशा पद्धतीत वर्णन इथे केलेलं आहे. त्यानंतरचा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग, 11वा अध्याय. नावाप्रमाणे इथे काय असणार आहे, भगवंत आपलं विश्वरूप विराट विराट. रूपाचं दर्शन इथे काय करतात, अर्जुनाला दाखवतात. सर्व ठिकाणी मीच आहे हे दर्शन देऊन पटवून देतात. या सर्व गोष्टी माझ्याच आतमध्ये होत आहेत, सर्व विश्वाला व्यापून मी आहे, अशा पद्धतीत विराट रूप भगवंत अर्जुनाला देतात. आणि याच अध्यायात पुढे काय होतं, तर हे सर्व विराट दर्शन बघितल्यानंतर अर्जुन गर्भगळीत होतो, एकदम भयभीत होतो आणि भगवंताला शरण येऊन सांगतो की तुम्ही मला जे माझे आराध्य दर्शन आहे त्या स्वरूपात मला दर्शन द्या, अशा पद्धतीत तो भगवंताला विनंती करतो. त्यानंतरचा आहे तो, आता हे विराट रूप दर्शन झाल्यानंतर अर्जुन संपूर्णपणे भगवंताला शरण जातो आणि शरण गेल्यानंतर मग त्याची भक्ती, म्हणून 12वा अध्याय योग भक्ती योग हा आहे. मग या अध्यायामध्ये भगवंतानी भक्ती हा सर्वोच्च किंवा श्रेष्ठ मार्ग असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यातली सगुण भक्ती जी आहे ती कशा पद्धतीत सुलभ आहे हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो आहे 13वा, क्षेत्रज्ञ विभाग योग. याच्यामध्ये कसं आहे, तर सुरुवात करताना सृष्टीचे किंवा प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, कुठले गुण आहेत प्रकृतीचे, प्रकृतीमध्ये कुठले गुण असतात, प्रकृती त्रिगुणात्मक असते. हा कुठले गुण, सत्व रज तम. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला उल्लेख आढळतो की सृष्टीमध्ये कसे हे सत्व रजतम हे आढळतात, याचं विश्लेषण आढळतं. आणि याच्याबरोबरच मनुष्याचा जो स्वभाव आहे तो सुद्धा ठरत असतो, याचं वर्णन या म्हणजे गुणत्रय विभाग योग याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 15वा जो अध्याय आहे तो पुरुषोत्तम योग. याच्यामध्ये परमेश्वराच्या सर्वोच्च स्वरूपाचं वर्णन आणि हे विश्व अशाश्वत आहे आणि केवळ परमात्मा हा शाश्वत आहे, अशा पद्धतीत वर्णन पुरुषोत्तम योगामध्ये आपल्याला आढळतं. त्यानंतरचा अध्याय आहे 16वा, दैवासुर संपद विभाग योग. दैवी असुर संपद विभाग योग. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अशा पद्धतीत 2 संपत्ती मनुष्याकडे असू शकतात आणि त्यांचं वर्णन हे या या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सद्वर्तनाचं महत्व पटवून देण्यासाठी हा अध्याय आपल्याला आवश्यक आहे. यम नियम यांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे हे या अध्यायातनं आपल्याला कळतं. आणि मोक्षाकडे नेण्यासाठी आपल्याला दैवी संपत्तीची आवश्यकता आहे हे भगवान
इथे पटवून सांगतात. त्यानंतर श्रद्धात्रय विभाग योग 17वा अध्याय. श्रद्धेचे 3 प्रकार, सात्विक, राजसिक, तामसिक, त्यांचं वर्णन, अन्न, यज्ञ, तप, दान कसं करायचं हे सगळ्याचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यानंतर 18वा जो अध्याय आहे तो आहे मोक्ष संन्यास योग. याच्यामध्ये भगवंत काय आहे, अंतिम अध्याय आहे हा, आणि याच्यामध्ये संपूर्ण गीतेचं काय म्हणता येईल, सारांश किंवा सार अशा पद्धतीत हा अध्याय आहे. संन्यास कसला, कर्मफल संन्यास. कर्मफल संन्यासाने मोक्ष प्राप्ती अशा पद्धतीत ते आपणाला पटवून देतात. या अध्यायाला काय म्हणता येईल तर संपूर्ण भगवद्गीतेचा सारांश अध्याय असं पण म्हणता येईल. कर्म, भक्ती, ज्ञान, त्याग या सर्वांचं विवेचन याच्यामध्ये केलेलं आढळतं. आणि सर्वात शेवटी भगवंत म्हणजे निक्षून अर्जुनाला कर्म करत राहण्याचा आदेश देतात. जसं मगाशी सरांनी प्रश्न विचारलेला की उद्देश ठेवून कर्म करायचं नाही का, तर करायचं. ह्या अध्यायामध्ये आपल्याला ते आढळतं. परंतु जेव्हा आपण योगाचे स्टुडंट आहोत तेव्हा आपण हे विसरून चालणार नाही अजिबात, की आपल्याला आयुष्याचं गंतव्यस्थान हे मोक्षच आहे. मोक्षप्राप्ती हे आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे, हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे कर्तव्य कर्म करण्यासाठी अर्जुनाला प्रेरित तर भगवान करतातच, परंतु कर्मफल संन्यास याच्याकडे मात्र दुर्लक्ष होऊन चालणार नाही, हे पण सांगितलेलं आहे. एकंदरीतच काय, भगवद्गीतेकडे आपण एक नुसता धार्मिक ग्रंथ असं बघून चालणार नाही, तर भगवद्गीता ही सगळ्या जीवनाचं सारांश किंवा तत्वज्ञान शिकवणारा अशा पद्धतीचा ग्रंथ आहे. नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे असं आपण म्हणू शकतो. आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा आणि सर्वसमावेशक, म्हणजे कुठल्याही थराच्या लोकांना, राजा असू दे किंवा गरीब भिकारी एखादा माणूस असू दे, या सर्वांना सुद्धा मार्गदर्शन अशा पद्धतीचा ग्रंथ भगवद्गीता असा आहे. तर आज आपण काय काय बघितलं तर नुसतं भगवद्गीतेचा एक छोटा परिचय बघितला आणि सगळे अध्याय आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याच्याविषयीचा सारांश थोडक्यात अशा पद्धतीत आपण आज बघितलं. तर 18ही अध्यायांची नावं आपल्याला क्रमाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एका पाठोपाठ एक कशा पद्धतीत सांगितलेले आहे हे आपण साधारण नावं एकदा लिहून काढली की आपल्याला कळायला लागतं, आणि सारांश स्वरूपात बघितलं की पाठ पण होतात. अगदी पाठ करायची गरज नाही, ते आपल्याला आतमध्ये काय सांगितलंय याचा जर आपण थोडा थोडा अंश घेत गेलो तर आपल्याला एका अध्याय वाचून जर आपण एक एक सुरुवात केली तर होऊन जातं पटापट. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. 7:58 झाली, म्हणजे थांबायला हरकत नाही. उद्यापासून आपण 6वा अध्याय सुरू करू. 6व्या अध्यायाला उद्या आपण सुरू करू. आपल्याला बराच मोठा पोर्शन कव्हर करायचा आहे, कारण आपण हे घेणार आहोत, तीनही उपनिषद जी घेणार आहोत ती श्लोक बाय श्लोक घेणार आहे. श्लोक आणि त्याचा अर्थ, श्लोक आणि त्याचा अर्थ अशा पद्धतीत आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागेल. त्यामुळे व्यवस्थित उपस्थिती ठेवा, जेणेकरून तुम्हाला मिस आउट होणार नाही कुठली गोष्ट. ठीक आहे, चालेल. उद्या 7 वाजता बरं. भेटू परत. मला होस्ट करा सर. हरिओम. पोस्ट करा सर. करतो सर. केलंय.